हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 1. त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय केलं? पहिला प्रॅक्टिस सेट सिमिलॅरिटी चॅप्टर मधला 1.1 प्रॅक्टिस सेट सोडवून घेतला. त्याच्या 3 प्रॉपर्टीज होत्या. त्या 3 प्रॉपर्टीजचा कुठेतरी फेल आपल्याला 1.2 सोडवण्यासाठी म्हणजे आपण एक छोटासा थेरम घेणार आहे. त्याचं नाव आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच बीपीटी म्हणतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके, त्याच्या अगोदर थेरम म्हणजेच प्रमेय हा कन्सेप्ट नक्की काय असतो अगोदर ते समजून घेऊयात. थेरम म्हणजे काय असतं? एक प्रमेय असतं. त्याच्यामध्ये जर तर मध्ये केलेली एक रचना असते, इफ आणि देन. इफ आणि देन मधला जो पार्ट असतो त्याला आपण गिवन म्हणतो, पक्ष म्हणतो. आणि देन नंतरचा जो पार्ट असतो, देन टू फुल स्टॉप, शेवटचं वाक्य संपेपर्यंत, पूर्णविरामपर्यंत, देन नंतरचा जो भाग असतो, देन आफ्टर, त्यालाच आपण किंवा तर नंतरचं जे वाक्य असतं त्याला आपण काय म्हणतो? साध्य म्हणजेच टू प्रूव्ह. ते प्रूव्ह करायचं असतं. आणि दिलेलं काय असतं? ही पाणी देन मधला पार्ट तो आपल्याला गिवन दिलेला असतो. त्या मधल्या पार्ट किंवा जर तर मधले जे वाक्य आहे, जर तर या 2 शब्दांच्या मधलं जे वाक्य आहे ते असतं आपलं पक्ष. ते पक्ष म्हणजे दिलेल्या बाबी असतात. त्याच्या आधारे तर नंतरचं वाक्य म्हणजे पार्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचं असतं? प्रूव्ह करायचं असतं. ओके, म्हणजे स्टेटमेंटमध्ये दिलेलं काय असतं? एक सत्य विधान असतं. स्टेटमेंट म्हणजे विधान म्हणजे वाक्य. जे प्रमेयाचं वाक्य असतं, थेरमचं वाक्य असतं, ते जगाच्या कुठेही कोपऱ्यामध्ये जा, ते सत्य आणि सत्यच असतं, ट्रू आणि ट्रूच असतं. आलं लक्षात? मग आपल्याला थेरम सोडवायचा असेल तर काय महत्वाच्या गोष्टी असतात? एक तर पहिली स्टेटमेंट महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आपण डायग्राम काढतो. डायग्राम नंतर पक्ष लिहित असतो किंवा अगोदर पक्ष लिहितो, मध्ये डायग्राम काढतो. ह्याचा सिक्वेन्स चेंज करू शकता. पण डायग्राम काढून झाल्यावरती आपण काय काढलं पाहिजे किंवा पक्ष लिहून झाल्यावरती म्हणजेच जो आपण म्हणतो ना पक्ष गिवन, त्याच्या नंतर काय लिहायचं असतं? टू प्रूव्ह म्हणजे साध्य. त्याच्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन. जर आपल्याला थेरम, दिलेलं वाक्य, दिलेलं विधान जर प्रूव्ह करून दाखवायचं असेल तर आपल्याला काही डायग्राम मध्ये रचना कराव्या लागतात, काही दुरुस्त्या कराव्या लागतात. दुरुस्त्या म्हणजे डायग्राम तर बरोबरच असते, एखादा पार्ट वाढवावा लागतो, एक्सटेंड करावा लागतो, म्हणजे त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो, रचना म्हणतो. आणि जो शेवटचा महत्वाचा पार्ट असतो, ओके, जो आपण गिवन घेऊन प्रूफ करत असतो, टू प्रूव्हला प्रूफ करत असतो. म्हणजे जे सिद्ध करायचे, जे साध्य करायचे, त्याच्यामध्ये आपण सिद्धता लिहित असतो. काय लिहित असतो? सिद्धता लिहित असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रूफ. ओके, आता आपल्याला स्टेटमेंट जो थेरम निवडलाय अतिशय महत्वाचा, कारण ह्या चॅप्टरमध्ये फक्त आणि फक्त इतका महत्वाचा थेरम आहे हा बीपीटी नावाचा. त्यालाच आपण शॉर्ट लॉंग फॉर्म मध्ये म्हणतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ह्यावेळेस 100%, आता मागच्या 2-3 वर्षा मागं जर बोर्डाचे क्वेश्चन पेपर पाहिले तर बीपीटी थेरम विचारला गेला नाही. तुम्हाला अतिशय सोपा थेरम पडण्याची शक्यता आहे. व्हेरी IMP, मोस्ट IMP. ओके, अपवाद असा हा प्रश्न असणार आहे, अपवाद असा हा क्वेश्चन असणार आहे. आलं लक्षात तुमच्या? मग आपल्याला बीपीटी इतका महत्वाचा आहे, त्याचं स्टेटमेंट इतकं महत्वाचं आहे. स्टेटमेंट सुद्धा पाठ असावं लागतं किंवा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, पेपरमध्ये फक्त सांगतात टू किंवा द प्रूफ किंवा टू शो दॅट बीपीटी, टू शो दॅट काय असतं किंवा टू प्रूव्ह दॅट असा प्रकारचा क्वेश्चन. टू प्रूव्ह दॅट किंवा टू शो दॅट बीपीटी हे 3 शब्द दिलेले असतात. मग तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागतं, डायग्राम काढावे लागते, गिवन लिहावं लागतं, ट्रू प्रूव्ह लिहावं लागतं आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं असतं? आपल्याला प्रूफ सुद्धा लिहायचा असतो. अशा पद्धतीने एवढं केल्यावरती 4 मार्क मिळून जातात. आणि अतिशय साधा डायग्राम वरून सुद्धा स्टेटमेंट लक्षात राहतं, विधान लक्षात राहतं, आकृतीवरून. ते तुम्हाला मी सांगणार आहे कशा प्रकारे लक्षात ठेवायचे. आपण अगं थेरमचं स्टेटमेंट पाहूयात. मी स्टेटमेंट बोर्डवरती लिहिलंय, विधान बोर्डवरती लिहिलंय. काय विधान? इफ ए line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in the 2 distinct point. याचा अर्थ काय होतो? इफ आणि हा देन, जो इथून इथपर्यंतचा भाग आहे ना तो तुमचं गिवन आहे, पक्ष आहे. त्याच्या आधारे
इथून चालू झालेलं देंदी द पासून चालू झालेलं प्रपोर्शन पर्यंत येईपर्यंत ते तुमचं काय असतं, टू प्रूव्ह असतं, साध्य असतं, ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं असतं. बघा परत एकदा पक स्टेटमेंट बघा. इफ ए लाईन पॅरलल टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल intersect the remaining sides in the two distinct point, then the line divide the sides in the same proportion. बघा स्टेटमेंट काय मराठीत सांगतो. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदते किंवा छेदत असेल तर त्रिकोणाच्या, बघा परत एकदा पक्ष बघा काय आहे, जर तर मधलं वाक्य बघा. जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. एकच प्रमाण, सेम प्रोपोर्शन हा एक शब्द. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय तुम्हाला सांगतो. प्रोपोर्शन म्हणजे रेशो म्हणजे कसा घेणार आहे आपण, त्यांचं प्रोपोर्शन सेम राहतं कुठेही जा. म्हणजे कसं असणार आहे बघा, दोन बाजूंचं प्रोपोर्शन कसं होणार आहे. सपोज एखाद्या त्रिकोणाची बाजू ही काय आहे, सपोज 6 आहे. 6 कन्वर्जन प्रोपोर्शन रेषा छेदून जाणार आहे ना, म्हणजे 2 आणि 4 मध्ये त्याचं प्रोपोर्शन तयार झालं, रेशो तयार झाला बरोबर. आणि दुसऱ्या बाजूची लेंथ आहे 9. किती आहे 9. पण ती बाजू 3 आणि 6 मध्ये कन्वर्ट झाली. 3 + 6 9, 2 + 4 6. जर आता 2 आणि 4 एकाच पाड्याच्या संख्या आहेत, 3 आणि 6 सुद्धा एकाच पाड्याच्या संख्या आहेत. ह्याचा प्रोपोर्शन, ह्याचा जर भाग गाळवला काय 2 4 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 1/2 हे एकच प्रोपोर्शन झालं. सेम प्रोपोर्शन एकाच प्रमाणात विभागते. अशा प्रकारे काय होणार आहे, आपल्याला एकाच प्रमाणात विभक्ता येणार आहे. म्हणजे आपण एक ट्रायंगल काढूयात. थेरम मध्ये काय काढूयात, थेरम वरून मी स्टेटमेंट समजून सांगतो तुम्हाला. आता थेरम वरून बघा, डायग्राम खूप महत्वाचे. अगोदर स्टेटमेंट लिहिलं की डायग्राम काढा. ओके, ही आपली डायग्राम आहे. काय सांगितलंय, इफ ए लाईन पॅरलल टू द साइड्स ऑफ ए ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी रेषा काढायची. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मी समांतर रेषा काढतो. कोणत्या बाजूला समांतर काढली रे, समजा त्रिकोणाचं नाव जर ए, इथं बी, इथं जर सी असेल, कोणत्या बाजूला समांतर रेषा आहे, ए बी ला, एसी ला नाही. ती कोणती समांतर रेषा आहे, बीसी ला. म्हणजे बीसी ला रेषा समांतर काढली, तिला नाव देऊयात आपण यल, रेषा यल म्हणूयात. रेषा यल ही बीसी ला समांतर मी काढली. ओके, अजून काय सांगितलंय, रेषा इफ ए लाईन पॅरलल टू ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स. इंटरसेक्ट झाले का रिमेनिंग साइड्स, त्रिकोणाला असतात 3 बाजू, त्यातली एका बाजू समांतर काढली. मग इंटरसेक्ट कुणाला छेदून गेली रे ही रेषा, कोणत्या 2 बाजूला, ए बी आणि एसी ला. 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 बिंदूत, भिन्न बिंदूत. ते 2 भिन्न बिंदू कोणते, समजा आपण नाव देऊयात इथं पी, इथं नाव देऊयात क्यू. पी आणि क्यू बिंदूतून ए बी, बाजू ए बी ला पी बिंदूतून, बाजू एसी ला क्यू बिंदूतून रेषा काय गेली, ती छेदून गेली. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, बघा प्रूव्ह काय करायचंय. देन द लाईन, ही लाईन, देन द लाईन डिवाइड दी साइड्स. कोणत्या 2 साइड्स आहेत, ए बी आणि एसी, इन दी सेम प्रोपोर्शन. म्हणजे अख्खा एबीचे 2 तुकडे झाले, अख्ख्या एसीचे, होल एसीचे 2 तुकडे झाले. ते 2 तुकडे जर रेशिओ घेतला, प्रोपोर्शन घेतलं तर इक्वल येणार आहे. म्हणजे एपी अपॉन पीबी आणि एक्यू अपॉन क्यूसी हे दोघं जसे मग अशी 2/4 आणि 3/6, ज्यांचं उत्तर कसं 1/2 1/2 येत होतं, त्याचप्रमाणे एपी आणि पीबीचा, एक्यू आणि क्यूसीचा रेशिओ काय येणार आहे, सेम येणार आहे. आलं लक्षात तुमच्या. बघा आता, म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, एपी अपॉन पीबी
ए क्यू अपॉन क्यू सी, ए क्यू अपॉन क्यू सी. हा एपी अपॉन पीबी म्हणजे अक्का एबी आहे, ए क्यू अपॉन क्यू सी म्हणजे अक्का एसी आहे. ह्या लाईनीने काय केलं, त्यांचं प्रपोर्शन केलं, विभाजन केलं, इंटरसेक्ट करून टाकली, ती लाईन छेदून टाकली. एका रेषेचे एका बाजूचे समान, एका रेषेचे दोन तुकडे केले आणि त्यांचा झाला अंशछेद रूपात आपण लिहिलं एपी अपॉन पीबी, ए क्यू अपॉन क्यू सी. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे. देताना काय दिलंय, एक त्रिकोण दिलाय. देताना काय दिलंय, एक त्रिकोण दिलाय. कोणत्याही एका बाजूला समांतर रेषा पण काढली, ती रेषा उरलेल्या बाजूंना एकाच प्रमाणात छेदून जाते असं दाखवायचंय. म्हणजेच एपी अपॉन पीबी आणि ए क्यू अपॉन क्यू सी हे करून प्रूव्ह करून दाखवायचंय. बघा आता प्रूव्ह कसं करतोय मी, प्रूव्ह कसं करतोय बघा. गिवन लिहूयात, जे दिलंय ते लिहून घेऊयात. गिवन मध्ये इथंच लिहितो मी, गिवन राहिलेला बघ तिकडे लिहितो, जागा राहिली तर. गिवन काय गिवन दिले रे आपल्याला, काय सांगले त्यांनी, एक ट्रायंगल तो काढला एबीसी, त्रिकोण एबीसी काढला. ओके, त्याच्यानंतर रेषा एल कुणाला समांतर आहे, कोणत्या बाजूला समांतर आहे, बीसी ला. ती लिहूयात आपण. इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये मराठी मीडियम, ह्याला मराठी मीडियम म्हणायचं पक्ष, पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये काय, रेषा एल समांतर रेषा बीसी, लाईन एल समांतर बीसी एवढं लिहिलं चालेल. लाईन एल समांतर रेषा किंवा बाजू बीसी. ओके, त्याच्यानंतर काय लिहायचंय आपल्याला, रेषा एल ने एबी ला पी मध्ये व रेषा क्यू ला, सॉरी रेषा एसी ला क्यू मध्ये काय केलं, त्यांचं छेदून गेली. मग ते आपल्याला लिहिलं पाहिजे. आपण ते वरती लिहूयात. बघा कसं लिहितोय मी, फळ्याचे दोन पार्ट पाडतो, म्हणजे पलीकडच्या पार्टमध्ये आपल्याला काहीतरी लिहिता येईल. चला इथलाच पार्ट कंटिन्यू इथं करतोय. काय लिहायचं तुम्हाला, गिवन मध्ये लिहितोय आपण, पक्षामध्ये लिहितोय. काय लिहितोय, लाईन एसी किंवा लाईन एल इंटरसेक्ट लाईन एल इंटरसेक्ट साइड बाजू, साइड ए बी अँड ए सी ॲट अ पॉइंट. बघा, लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी अँड ए सी ॲट अ पॉइंट कोणकोणत्या पॉइंटला, पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे. ए बी ला पी मध्ये, एसी ला क्यू मध्ये. रेषा एल कुणाला इंटरसेक्ट करते, बाजू ए बी व एसी ला. कोणत्या पॉइंट मध्ये, पी अँड क्यू अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली. हे इथपर्यंत तुमचं काय झालं, गिवन झालं. मराठीत लिहायचंय आपल्याला. कसं लिहिणार तुम्ही, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर बाजू बीसी. आता प्रॉपर लिहायचंय कोणकोणते पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग तुम्ही लिहायचं, रेषा एल ही बाजू ए बी व एसी ला पी व क्यू बिंदू मध्ये अनुक्रमे छेदते, अनुक्रमे पी व क्यू बिंदू मध्ये छेदते असं लिहिलं तरी चालेल. कसं लिहायचं बघा पुन्हा एकदा, रेषा एल ही बाजू ए बी व एसी ला अनुक्रमे पी व क्यू मध्ये छेदते. ओके, आता पक्ष झाला. टू प्रूव्ह काय लिहायचंय आपल्याला, टू प्रूव्ह लिहायचंय. याचं टू प्रूव्ह एका खाली एक लिहायचंय, लाईन सोडायची, व्यवस्थित लिहायचंय. आता माझ्याकडे बोर्ड वरती मी स्टेटमेंट वगैरे लिहिले, डायग्राम काढले, म्हणजे जागा कमी कमी पडत चालली. पण तुम्हाला एका खाली एक लिहायचंय, नाही तर एकाच असं लिहित चाल, एकाच पेजवरती. ओके, ससकट असं लिहायचं नाही. टू प्रूव्ह मध्ये काय करायचंय बघा, द लाईन डिवाइड द साइड्स इन दी सेम प्रपोर्शन. त्या बाजूंना सेम प्रपोर्शन मध्ये छेदते. म्हणजे काय मराठीत काय सांगत असेल तर, ती रेषा एक बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे प्रमाण त्यांचं सारखं आहे. जसं एबीचे दोन तुकडे पी ने केले, म्हणजे ए पी आणि पी बी. जर यांचा रेशिओ घेतला, अंशछेद रूपात लिहिले एपी अपॉन पीबी, तेवढंच उत्तर ए क्यू अपॉन क्यू सी येणार आहे. म्हणजे ते इक्वली असणार आहेत. म्हणजेच आपण कसं लिहिणार आहे, साध्यामध्ये. ह्याला मराठीत म्हणतात साध्य. कसं लिहायचे साध्य आपल्याला बघा, एपी अपॉन पीबी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ए क्यू अपॉन
QC. हे झालं टू प्रूव्ह पर्यंत. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे थेरम सोडवण्यासाठी. काय करायचं आपल्याला थेरम सोडवण्यासाठी हे स्टेटमेंट दिलेलं प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करूयात त्याचं कन्स्ट्रक्शन करूयात, रचना करूयात. रचना कन्स्ट्रक्शन इथं लिहितो मी कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन यालाच मराठीत म्हणतात रचना. रचना करायची. रचना काय करणार आहे बघा मी P पासून C जोडतो, P पासून C जोडतो आणि Q पासून B जोडतो. फक्त जोडायचं काम करायचंय. त्याने काय होणार आहे हा एक चौकोन आहे PQCB. PQCB त्याचा आपण जर हे केलं तर त्या चौकोनामध्ये ट्रायंगल तयार होणार. त्या ट्रायंगलच्या मदतीने आपण काय करणार आहे थेरम सोडवणार आहे. P आणि C जोडतो. डॉट एंडने जोडा म्हणजे आपल्याला कळेल कन्स्ट्रक्शन केलंय ते. ओके Q to B जोडायचं किंवा B to Q जोडायचं आहे. एकदम स्ट्रेट लाईन मध्ये जोडायचे, पट्टीच्या मदतीने जोडायचे. ओके मग आपण काय लिहिलं ड्रॉ PC अँड ड्रॉ BQ. काय लिहिलं आपण काय लिहायचं आपल्याला आता ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. तुम्ही काय लिहायचं रेख PC वर रेख BQ जोडू किंवा काढू. जोडू म्हणा. रेख PC व रेख BQ जोडू. रचनेमध्ये लिहिलं. आता महत्वाचा पाठ रचना आणि गिवनच्या मदतीने आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचंय. काय प्रूव्ह करून दाखवायचं हे प्रूव्ह करून दाखवायचं. बघा आता कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करतोय. अतिशय सोपं आहे. आता आपल्याला इथे प्रूफ म्हणजे सिद्धता. प्रूफ त्यालाच मराठीत म्हणतात सिद्धता. अतिशय सोपा पाठ चाललाय. सिद्धतेमध्ये काय करणार आहे आपण 3 इक्वेशन मिळवणार आहे. ते 3 इक्वेशन कसे मिळवतोय बघा 3 इक्वेशन कसे मिळवतोय. पहिल्यांदा मी काय करणार आहे सुरुवातीला स्टार्टिंगला पहिले इक्वेशन मिळवण्यासाठी हा एक त्रिकोण घेणार आहे आणि PQB हा एक त्रिकोण घेणार आहे पिवळ्या चॉकवाले. ओके बघा आता पहिले इक्वेशन याच्यावर मिळवणार आहे. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB. ओके PQB असे हे दोन त्रिकोण घेऊन एक काय मिळवणार आहे मी आणि काय वापरू त्याच्यामध्ये रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जे आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये यूज केले तो इथे यूज करणार आहे मी. अतिशय सोपं आहे बघा. हे 2 ट्रायंगल घेणार आहे. त्याचबरोबर दुसरं इक्वेशन मिळवण्यासाठी काय करणार आहे हा एक ट्रायंगल आणि PQC हा एक ट्रायंगल घेणार आहे. PQC हा एक ट्रायंगल घेणार आहे 2 नंबरला. हा 1 हा 2 नंबर. पहिले इक्वेशन 1 घेऊन नंतर 2 घेऊन तिसरं इक्वेशन हा तिसरा PQB घेऊन ते आपण नंतर सांगतो तुम्हाला कसं काय. आधी 2 तर इक्वेशन मिळवून घेऊयात. बघा आता 2 इक्वेशन मध्ये मी जरा इरेज करतो. बघा पहिली 2 इक्वेशन कसे मिळवणार आहेत हा एक त्रिकोण हा एक त्रिकोण. दुसरं इक्वेशन कसं मिळवणार आहे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. बघा आता कसं घेतोय मी. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे इक्वेशन मिळवायचा. चला लक्ष द्या. ओके लक्ष द्या. त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB मध्ये जर आपण त्रिकोण लिहिले ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC सॉरी B आहे तिथं PQB घ्यायचे आपल्याला. PQB याच्यामध्ये काय समान आले तर समान काय आले इथं पण PQ आलाय इथं पण PQ आलाय का म्हणजे ती काय कॉमन पार्ट आहे. कसा पार्ट आहे कॉमन. आणि जर आपण हाईट घेतली त्रिकोणाची तर हाईट घेऊयात. ह्या दोन्ही त्रिकोणाची ती काय घेऊयात हाईट जर सारखी असेल बघा कोणत्याही बघा प्रॉपर्टी नंबर किती 2 नंबरची प्रॉपर्टी वापरणार आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये वापरली आपण. जर हाईट समान असेल तर प्रोपोर्शनल कशाचे येतं कशाच्या प्रमाणात येतात रेशिओज पायाच्या. आणि ह्या त्रिकोणाचा पाया APA ह्या त्रिकोणाचा पाया PBA बरोबर. म्हणजे काय येईल AP/PB. काय मिळणार आहे आपल्याला AP/PB. चला लिहूयात आपण काय लिहिणार आहे बघा कसं लिहिलंय मी.
APP मध्ये, APB मध्ये, APQ मध्ये आणि PQB मध्ये PQ समान आहे आणि तीच त्या त्रिकोणाची मी काय दाखवणार आहे, उंची दाखवणार आहे, हाईट दाखवणार आहे. उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात येणार आहे क्षेत्रफळ, पायांच्या प्रमाणात. एरियाज प्रोपोर्शनल टू बेस, बेसच्या प्रोपोर्शनल येणार आहे. बघायला देतो मी आता कसं लिहिणार आहे बघा. ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हॅव अ इक्वल हाईट, हॅव अ इक्वल हाईट. काय त्यांची उंची समान आहेत, समान उंचीचे त्रिकोण. मराठी सांगतो कसं लिहायचं ते बघा. आता प्रूफ मधलं ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल व त्रिकोण PQB हॅव अ इक्वल हाईट, हॅव अ इक्वल हाईट. त्यांच्या उंच्या काय आहेत, सारख्या आहेत, इक्वल हाईट्स किंवा इक्वल हाईट, हाईट म्हणूयात, इक्वल हाईट. ओके. मराठीत कसं लिहायचंय, त्रिकोण APQ व त्रिकोण PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. जर समान उंचीचे त्रिकोण असतील तर कुणाच्या प्रोपोर्शनल येतील, एरियाज प्रोपोर्शनल टू बेस. एरियाज प्रोपोर्शनल टू बेस. बेस म्हणजे पाया, म्हणजे क्षेत्रफळ कुणाच्या प्रमाणात येईल, पायाच्या. आणि ह्या त्रिकोणाचा पाया APA, APQचा पाया APA, PQBचा पाया हा PBA. ओके. मग ते लिहूयात आपण आणि त्याला रिझन देऊयात. देअरफॉर पहिले इक्वेशन तर मिळालं आपल्याला. काय लिहायचं पहिल्या इक्वेशन मध्ये बघा. आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू कुणाच्या प्रमाणात येणार तुम्हाला माहिती आहे. ह्या त्रिकोणामध्ये PQ आपण काय घेतलाय, हाईट घेतली. PQ ही काय आहे, हाईट घेतली आहे. आता आपल्याला काय करायचंय, हाईट जर त्रिकोणामध्ये समान असेल तर क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात येतं, पायाच्या. पाया कोण आहे, AP. ह्याचा पाया AP, ह्याचा पाया PB. लिहून टाकूयात आपण. AP अपॉन PB, AP अपॉन PB. रिझन काय द्यायचंय, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट लिहून शकता तुम्ही. किंवा असं पण रिझन देऊ शकता, एरियाज प्रोपोर्शनल टू बेस, एरियाज प्रोपोर्शनल टू बेस. ओके. मी असं लिहिणार आहे, काय लिहिणार आहे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट ही सेम आली, PQB आपण हाईट घेतली. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट आलं लक्षात तुमच्या. ती कॉमन आहे, त्याच्यामध्ये समान आहे, सारखीच आहे. दोघांची हाईट बघा PQ येते. आलं लक्षात. ह्याला नंबर द्या. 1 नंबरचं इक्वेशन. 2 नंबरचं इक्वेशन कसं सांगितलंय, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. 2 नंबरचं मिळवण्यासाठी मी काय करतो, स्टेटमेंट इरेज करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील, म्हणजे मला फळा जास्त बोर्ड जास्त वापरता येईल. पहिले इक्वेशन काय आले, AP अपॉन PB. ओके. मी स्टेटमेंट इरेज करतो आणि वरचा पार्ट पण काय करतो, इरेज करतो, म्हणजे आपलं स्टेटमेंट प्रूव्ह होणार आहे. जास्त बोर्ड वापरायला गावेल आणि एकदम जास्त समजून जाईल. डायग्राम आपल्याला 2 मिनिटं डायग्राम वरती काढतो. ओके. आता ह्यातलं काय लागणार आहे का नाही, साध्य करून टाकणार आहे मी लगेच, त्यामुळे जास्त काय लागणार नाही ह्यातलं गिवन मधलं बी. चला डायग्राम इथं काढतो. ओके. अशी डायग्राम होती, अशी लाईन पॅरलल होती. ABC, इथं P, इथं Q, इथं L. कंस्ट्रक्शन केलं तर आपण हे पॉईंट जोडून टाकलेले असे. ओके. चला आता राहिलेला पार्ट मी इथं लिहितो. 2 नंबरचं इक्वेशन मिळवायचं आपल्याला. काय सांगितलं 2 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी, मी हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण घ्यायचा आहे. त्रिकोण कोणता घ्यायचा आहे बघा, आता लक्ष द्या. सिमिलरली इथं पण काय घ्यायचं आपल्याला, इक्वल हाईटच घ्यायची. इक्वल हाईट APB, APQ, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQC. आता फक्त बीची जागा काय घ्यायचं, C घ्यायचं आहे. तरी बघा, सपोज फॉर एक्झाम्पल ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC. PQ समान आहे. PQ ही काय कॉमन साईड आहे आणि ती साईड नसून काय आहे, त्या 2 त्रिकोणाची उंची आहे.
बरोबर. मग सिमिलरली याच्याप्रमाणे लिहायचं, सिमिलरली सेम असं लिहायचं आपल्याला. आपण लिहूयात सिमिलरली, सिमिलरली. तसेच कोणते दोन त्रिकोण? ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आणि PQ ही आहे उंची. उंची जर असेल, दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल, हाईट जर समान असेल, तर पायांच्या प्रमाणात काय येणार? त्यांचे रेशिओज येणार आहेत. मग पाया कोण आहे? AQ पाया. ह्याचा AQ पाया असेल तर ह्याचा QC पाया असेल. आलं लक्षात? ह्या असे पाया घेणार आहेत आणि अशी उंची दाखवणार आहे आपण त्रिकोणांची. आलं लक्षात? म्हणजे हाच त्रिकोण असा उभा राहिलाय, असा दाखवायचा आहे. इथं काय असणार आहे आपला A, इथं Q आणि इथं C असणार आहे. आणि अशी लाईन त्याच्यामधून गेली असणार ही Q. आलं लक्षात तुमच्या? अशी लाईन. आलं लक्षात? आणि इथं आपला B असणार आहे. आलं का लक्षात? ओके, अशा प्रमाणे असणार आहे. चला, जर उंची जर समान असेल तर पायांच्या प्रोपोर्शनल काय येणार? आपले उत्तर येणार आहे. चला पाया लिहूयात. पाया कोण आहे? AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. इथं मराठी मीडियमने सेम रिझन द्यायचं. इथं लिहिलंय ते काय लिहायचंय? समान उंचीचे त्रिकोण. काय लिहायचंय? समान उंचीचे त्रिकोण. इंग्लिश मीडियमने सेमीने ते रिझन इथं द्यायचंय. मग मी डायरेक्ट मराठी लिहून टाकतो. समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे पाया काय येतो? पायाच्या प्रोपोर्शनल. हा पाया, हा पण पाया. आलं लक्षात? हे नंबर तुम्हाला मिळालं इक्वेशन नंबर 2. ओके, एक मिळालं, दोन मिळालं. आता तिसरं इक्वेशन मिळवायचे. काय मिळवायचं आपल्याला? तिसरं इक्वेशन मिळवायचे. आणि आपल्याला काय दाखवायचंय? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे प्रूव्ह करून दाखवायचे आपल्याला. ते आपण प्रूव्ह करू. चला एक गोष्ट घेऊयात. चला, 3 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी मी काय आयडिया लढवतो बघा, काय युक्ती लढवतोय बघा. 3 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी बघा. आता 3 नंबरचं इक्वेशन. आता वरचा त्रिकोण सोडून द्या, हे दोन त्रिकोण घेतो. हा एक स्टारवाला त्रिकोण, हा एक स्टारवाला त्रिकोण. म्हणजे ट्रायंगल कोणता? PQB. ह्याला मी काय करतो? डार्क करतो. PQB हा त्रिकोण मी काय करतो? डार्क करतो. हा एक त्रिकोण घेणार आहे. त्याचबरोबर ट्रायंगल PQ आणि C आणि ही एक जोडणार आहे. असं तुम्ही नाही जोडून घेतली, समजायसाठी तुम्हाला जोडले. म्हणजे मी मुद्दामून इथं काय केलंय? थोडीशी रेष खाली ओढली. तुम्ही ओढायची नाही, तुम्हाला समजण्यासाठी ओढली मी. पहिला त्रिकोण कोणता आहे? PQB. दुसरा त्रिकोण कुठला? PQC. म्हणजे PQ काय येतोय त्याच्यामध्ये? समान येतोय. PQ काय येतोय? समान येतोय. जसं मग अशी समान येतो, त्याला आपण हाईट दाखवलेली. आता आपण त्याला पाया समजूया. दोन्ही त्रिकोणांचा द्या काय समजूयात? पाया. ओके, लिहूयात आपण इथं. सेगमेंट PQ इज अ कॉमन बेस. कोणत्या दोन त्रिकोणांचा कॉमन बेस आहे? समान पाया. कोणत्या दोन त्रिकोणाचा समान पाया आहे? ट्रायंगल PQB, ट्रायंगल PQC चा समान पाया आहे. आपण लिहूयात. सेगमेंट PQ इज अ कॉमन बेस ऑफ ए ट्रायंगल. कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC. या दोन त्रिकोणांचा काय येतो? समान असा पाया आहे. समान पाया. जर पाया समान असेल त्रिकोणामध्ये, बघा पाया समान आहे. मग मराठी मीडियमने काय लिहायचं? त्रिकोण PQB व त्रिकोण PQC चा रेख PQ हा समान पाया आहे. किंवा असं लिहिलं तर चालेल, रेख PQ हा त्रिकोण PQB व त्रिकोण PQC चा समान पाया आहे, असं लिहिलं तरी चालेल. आता ह्याच्यावरून आपल्याला काय बनवायचं? स्टेटमेंट. 3 नंबरचं इक्वेशन तर मिळवायचं. 1 मिळालं, 2 मिळालं, इथं 2 मिळाले. आता 3 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी पण त्याचबरोबर बघा, मी काल एक एक्झाम्पल सोडवून दिलं 4 नंबरचं 1.1 मधलं. समान काय होतं त्याच्यामध्ये? 2 लाईन पॅरलल होत्या. 2 लाईन जर पॅरलल असेल
त्यामध्ये काढलेले त्रिकोण समान उंचीचे असतात का? असतात का? त्यांच्या उंच्या किती पण आहे, ह्या अशा समान उंच्या असणार, हाईट समान असणार आहेत, इक्वल असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. किती त्रिकोण काढा त्याच्यामध्ये, त्यांच्या हाईट्स काय नाहीत तसंच येणार आहे. त्याचप्रमाणे आपण दाखवलंय का गिवन मध्ये, गिवन दिलंय का एल समांतर बीसी, म्हणजे याच्यामध्ये जेवढे आपण त्रिकोण काढणार आहे त्यांच्या उंच्या काय असतील? सारख्या असतील. हाईट्स कशा असतील? सारख्या असतील. म्हणजेच PQ पॅरलल BC का? PQL. जर आपण कोणत्याही रेषेला एका अक्षराने नाव द्यायचं असेल तर स्मॉल लेटर वापरतो. जर एखाद्या रेषेला 2 अक्षराने नाव द्यायचं असेल तर आपण कॅपिटल लेटर वापरतो. मग रेषा L म्हणजेच कोण? रेषा PQ समांतर रेषा BC. आणि त्याच्यामध्ये काढणारे दोन्ही त्रिकोण बघा, हे पण PQ ला पण टच आहेत आणि BC ला पण टच आहेत, म्हणजे त्यांची उंची सुद्धा काय येणार आहे? सेम येणार आहे. ते लिहूयात आपण. मग आपण गिव्हनने लिहिले ना, आपल्याला दिले ना, PQ समांतर कोण येणार आहे? BC. देअरफॉर PQ समांतर BC. जर PQ समांतर BC गिव्हनने दिले, मला हे कोण दिले? गिव्हन पक्ष लिहिले आपण. L समांतर BC लिहिलंय. L म्हणजेच कोण आहे? PQ आहे. आलं लक्षात तुमच्या? पुढे जायचंय आता आपल्याला. ह्याच्यावरून काय येणार आहे? दोन्ही त्रिकोणांच्या उंच्या पण काय येणार आहेत? समान येणार आहेत. मग आपण लिहू शकतो ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हॅव अ इक्वल हाईट. एक समान उंचीचे त्रिकोण झाले. लिहूयात आपण. देअरफॉर ट्रायंगल PQB and triangle PQC have a equal height. समान उंचीचे त्रिकोण झाले. बघा, लक्ष द्या तुम्ही, लक्ष द्या. मराठीमध्ये काय लिहायचं? त्रिकोण PQB व त्रिकोण PQC हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, हे लिहायचे. रेषा PQ समांतर BC, गिवन पक्ष हे लिहिल्यावरती हे लिहायचं. ओके. आता एकाच त्रिकोणामध्ये पाया सुद्धा समान झाला. एक्झाम्पल नंबर 4, कालचा एक्झाम्पल नंबर बघा 4 नंबरचा तुम्ही प्रॅक्टिसेड 1.1 मधलं. त्याच्यामध्ये काय होता? 2 समांतर रेषा दिलता, त्यांचा पाया, त्या 2 त्रिकोणांचा पाया पण समान होता आणि त्या 2 समांतर रेषा असल्यामुळं उंची पण समान होती. त्यावेळेस रेशो काय आलता तुमचा? जे 2 XYZ त्रिकोण होते ते तुम्ही अंशछेद रूपात लिहिते आणि त्यांचं उत्तर लिहिलं 1/1 लिहिलं का? ओके. जर त्यांचा तिरकस गुणाकार केला तर दोन्ही त्रिकोणांचा एरिया काय येतो? समान येतो, इक्वल येतो. बरोबर. इथं आपण काय लिहिलंय? PQ इज अ कॉमन बेस ऑफ अ ट्रायंगल PQB PQC. ह्या 2 त्रिकोणांचा, ह्या 2 स्टार केलेल्या त्रिकोणांचा पाया पण समान आहे, उंची पण समान आहे. त्यावेळेस ते दोन्ही त्रिकोणांचे एरिया काय येतील? समान मापाचे येतील, इक्वल येतील. मग मी कसं लिहिणार आहे बघा. तिसरं इक्वेशन मिळवतो. कसं मिळवतोय बघा तिसरं इक्वेशन. देअरफॉर ह्या 2 गोष्टींच्या आधारे, ह्या 2 गोष्टींच्या आधारे मी काय लिहितो? पाया पण समान आहे, उंची पण समान आहे, हाईट पण समान आहे, बेस पण समान आहे. त्यावेळेस काय लिहायचं असतं? एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. त्यावेळेस त्यांचा रेशो काय आलता? 1/n. का? तर ह्याचा पाया काय असं लिहिलं असतं तुम्ही. पाया काय? पाया इथं घेतला आपण PQ, बेस काय घेतला? PQ. हाईट आपण दाखवली नाही, तर दाखवली तर आपल्याला काहीतरी लिहायला लागेल, समान असणार आहे. समजा आपण हाईटच म्हणूयात. इथं पण पाया काय? PQच आहे. हाईटला हाईटच म्हणूयात. मग हाईटला हाईट कॅन्सल, PQला PQ कॅन्सल. ह्याचं उत्तर आलं 1/1. ओके. सपोज जर ह्यांचं उत्तर 1/1 येते, म्हणजे समान येते थोडक्यात, तर हा एक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक आहेत, अंशछेद रूपात आहेत, न्यूमरेटर डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये. ओके. तर मी तिरकस गुणाकार करू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQB गुणिले 1 एरिया ऑफ ट्रायंगल PQB. का? तर एक कोणत्याही संख्येला गुणा 30 संख्या मिळते, त्याच इज इक्वल टू दुसऱ्या साईडला काय मिळालं असतं मला? एरिया ऑफ ट्रायंगल PQC × 1 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे मी हेच कसं लिहू शकतो हे सांगण्यासाठी मी एवढं लिहिलं. मग कसं लिहिणार आहे मी आता बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC.
हे कशावरून लिहू शकलो मी, त्या दोन्ही त्रिकोणांचे पाया पण समान आहेत आणि उंची पण समान आहे. ह्या दोन गोष्टींच्या आधारे मी एवढं लिहू शकलो आणि ह्याला नंबर देतो 3. ह्याला नंबर देतो 3. आता मी 1 2 3 चा एकाच वेळेस यूज करतो. एक नंबर काय सांगितलंय, एक नंबरने काय सांगितलंय, एरिया ऑफ ट्रायंगल. बघा इक्वेशन नंबर 1 आहे. आता डायरेक्ट प्रूफ कडे येणार आहे. 2 स्टेप राहिलेत माझ्या करायच्या. एरिया ऑफ ट्रायंगल आणि हे मिळवणार आहे आता मी. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन आहे ना, हे घेतो मी. 1 नंबर इक्वेशन लिहून टाकतो तिथं. 1 नंबर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल हे घेतोय मी APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB. ओके ओके, हे घेतलं मी. आहे असं घेतलं. आता लक्ष द्या तुम्ही, आता लक्ष द्या. बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ आहे असं लिहितो मी. APQ तुम्हाला 3 नंबरचं इक्वेशन काय सांगतं रे, हे म्हणजे हेच आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो ना 1/2 बरोबर 1. 1 म्हणजे हेच आहे ना, 1 एकच लिहितोय मी. पण 2च्या जागेवर मी काहीतरी लिहिणार आहे तिथं. 1 अधिक 1 लिहिलं तर चालेल का, चालेल ना. त्या पद्धतीने सोडवणार आहे मी. आता बघा म्हणजे मला काय करायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल PQB ची किंमत काय आहे इक्वेशन 3 मध्ये, एरिया ऑफ ट्रायंगल PQCA. म्हणजेच मी हे लिहू शकतो का, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजे 3 मध्ये काय PQCA आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजेच हे म्हणजेच कोण आहे, इक्वेशन नंबर 2 आहे का. बघा बरं, एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे असं आलं का, आलं का. आणि हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम 1 2 3 वरून. कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम 1 2 3 वरून. फ्रॉम 1 2 and 3 1 2 व 3 वरून, 1 2 व 3 वरून हे लिहू शकलो. लक्ष द्या. आता शेवटचं प्रूफ कडे येणार आहे. शेवटचं स्टेटमेंट लिहिणार आणि हेन्स प्रूफ म्हणायचंय आपल्याला. हेन्स काय म्हणायचं आपल्याला, प्रूफ म्हणून दाखवायचंय. आता काय करायचंय, मी हे कसं केलं, मी काय केलं, इक्वेशन 1 लिहिलं, त्याची फक्त LHS लिहिली. इक्वेशन 1 ची काय लिहिली, फक्त LHS लिहिली. APQ अपॉन PQB लिहून टाकलं एरियामध्ये. पण APQ हा APQच असणार आहे, पण PQB ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये काय दिली, PQC दिली. मी PQC लिहिली म्हणजे मला 2 मिळतंय, हे 2 मिळतंय. म्हणजेच देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB चं उत्तर काय आहे, APQ अपॉन PQB चं उत्तर काय, AP अपॉन PB. मी ह्याच्यावर लिहू शकतो AP अपॉन PB आहे, हे म्हणजे AP अपॉन PB आहे. पण इक्वेशन 2 मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC ची व्हॅल्यू काय, AQ अपॉन QC. बघा एरिया ऑफ ट्रायंगल APQ तिथं आले, एरिया ऑफ ट्रायंगल PQC तिथं आले. म्हणजे याचं उत्तर इक्वेशन 2 मध्ये काय आहे, AQ अपॉन QC. आणि जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळाले. रिझन काय द्यायचं याला, फ्रॉम 1 and 2 आणि आपलं काय लिहायचं खाली इथं लिहायचं, हेन्स प्रूव्ह. हे सिद्ध झाले. काय लिहायचं तुम्हाला, हे सिद्ध झाले आणि स्टेटमेंट लिहून टाकायचे खाली पुन्हा एकदा. म्हणून ओके, आलं का लक्षात का, झूम होते. काय केलं, थेरम मध्ये आपण 3 इक्वेशन मिळवली. पहिले इक्वेशन मिळवण्यासाठी डायग्राम म्हणून सांगतो, पहिलं इक्वेशन मिळवण्यासाठी 3 वेळा लिहितो मी, 3 अंक लिहितो. पहिलं इक्वेशन मिळवण्यासाठी हा ट्रायंगल 1 नंबरचं पहिलं इक्वेशन. 2 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी हा ट्रायंगल. 3 नंबरचं इक्वेशन मिळवण्यासाठी 3 ह्या एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या डायग्राम मध्ये. आता डायग्राम वरून स्टेटमेंट कसं पाठ करायचं ते सांगायचं राहिले आपलं, बरोबर. डायग्राम वरून स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं मराठीत सांगतो. आधी काय सांगले त्यांनी, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. बघा त्रिकोणाच्या डायग्राम म्हणून सांगतो मी, हे तुम्ही लक्षात ठेवा. 3 आकडे कसं थेरम लक्षात ठेवायचं, इक्वेशन कशी मिळवायची
त्रिकोणाच्या, हा त्रिकोण त्याच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरले बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना छेदत असेल, उरलेल्या दोन बाजूंना छेदली का म्हणजे ABC, ओके, बीसीला समांतर असणारी रेषा ही बीसीला समांतर काढली आहे रेषा, पण छेदून कोणाला गेली, AB आणि एसीला छेदून गेली का, गेली. मग पुढे काय सांगतं, तर ती रेषा त्या दोन बाजूंचे किंवा त्या बाजूंचे एकाच प्रमाणात विभाजन करते. विभाजन करतेच म्हणजे काय, हा AP अपॉन इथं P आणि इथं Q घेतला आपण, AP अपॉन PB जेवढा आहे तेवढाच AQ अपॉन काय येतो, QC येतो. अशा प्रमाणे स्टेटमेंट पाठ करायचे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आणि आपल्याला काय लिहायचे, AP अपॉन PB आणि PB अपॉन AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. आता इंग्लिशमधून सेमीमधून ट्रायंगलला नाव लिहितो ABC. काय लिहिते, इफ ए लाईन पॅरलल टू दी साइड्स ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाजूला एक समांतर रेषा काढा, कोणती आपण काढली, ती रेषा L काढली, ओके, इंटरसेक्ट कुणाला इंटरसेक्ट टू डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे काय, P आणि Q. हे झालं तुमचं गिवन. काय सांगितलं, इफ ए लाईन पॅरलल टू दी साइड्स ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट द टू डिस्टिंक्ट पॉइंट, हे P आणि Q हे डिस्टिंक्ट पॉइंट झाले इथपर्यंत. आता देन द लाईन डिवाइड्स काय सांगितलं, देन द लाईन डिवाइड्स साइड्स, कोणत्या साइड्स, रिमेनिंग साइड्स, काय रिमेनिंग साइड्स, त्या साइड्स कोणत्या आहेत, AB आणि AC आहेत. रिमेनिंग म्हणजे आपण रिमेनिंग नाही म्हणणार, पण उरलेल्या दोन बाजू कसं वापरले आपण बघा, द लाईन्स डिवाइड द साइड्स इन दी प्रोपोर्शन कसं येते, इन दी सेम प्रोपोर्शन म्हणजे काय, ह्या लाईनने कोण राहिले दोन बाजू होते ना, त्यांचं काय, कोणत्या दोन बाजू, AB म्हणजे कोण आहे, AP अपॉन PB आहे, सेम प्रोपोर्शन, सेम म्हणजे इक्वल, सेम प्रोपोर्शन AQ अपॉन QC. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, स्टेटमेंट पाठ करायचे. अतिशय महत्त्वाचा स्टेटमेंट आहे. याच्यावरची एक्झाम्पल मी उद्याच्या लेक्चरला घेईल. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला हा थेरम लिहून काढायचा आहे, ओके, लिहून काढल्यावरती समजतोय काय बघायचं आहे. व्हिडिओ जोपर्यंत तुम्हाला थेरम समजत नाही तोपर्यंत तुम्ही बघायचा आहे. आणि आजच 4 मार्क खिशात घालून फिरायचे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्याकडे काय असणार आहे, तर आजच्या लेक्चरची 4 मार्क तुमच्याकडे असणारे 40 पैकी लक्षात ठेवायचे. ओके, आज इतकंच. धन्यवाद.